ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही हा पॅसेज सोडणार नाही अशी महत्त्वाची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली। त्यामुळे मंत्रालयातील जे अधिकारी आहेत आणि पोलीस आहेत ते सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। तोडगा नेमका कसा काढायचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। एक जी माहिती मिळते त्यानुसार मंत्रालयामध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दलची माहिती कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा देण्यात आल्याचं वृत्त कळतंय। पेसा कायद्याअंतर्गत 17 संवर्गातील पदनियुक्ती त्वरित कारवाई करा या मागण्यासाठी हे सर्वपक्षीय आदिवासी आमदार जे आहेत ते आता मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडून बसलेले आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयाबाहेर आपण ही सगळी दृश्य पाहतोय। भरतीची परीक्षा झाली आहे, उमेदवारांची निवड झाली आहे, मात्र अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत आणि जवळपास 7,500 ते 8,000 पदांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया गेल्या 1 वर्षापासून रखडलेली आहे। पेसा अंतर्गत 17 संवर्गातील या पदनियुक्त्या आहेत आणि या संदर्भातच सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती नसताना 13 ऑक्टोबर 2013 रोजी सामान्य प्रशासन विभागाच्या पत्रकानुसार या नियुक्त्या थांबल्या। त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयाबाहेरच या सगळ्या आमदारांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेल्या आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जवळपास 15 ते 20 आमदार या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि सरकारला थेट त्यांनी जाब विचारलेला आहे। याचा जर घटनाक्रम आपण पाहिला तर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनं सुरू होती। 15 सप्टेंबरला सुद्धा त्यांनी आवाज उठवला, यानंतर 2 ऑक्टोबरला आंदोलन केलं आणि आंदोलन करून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून सरकारपर्यंत आपली भावना प्रसार माध्यमातून पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र यश मिळालं नाही। अखेरकार आज या सगळ्या आमदारांनी मोठ बांधली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा चंग बांधला। यानंतर मंत्रालयातील 7व्या मजल्यावर आज सकाळीच हे सर्व आमदार पोहोचले, ज्यामध्ये प्रामुख्याने नरहरी झिरवळ आपल्याला पाहायला मिळालं की आपली भूमिका मांडताना दिसले आणि अगदी पोटतिडकीने त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे आपली सगळी भूमिका मांडली आणि अखेर त्यांना कुठेही समाधान वाटलं नाही आणि त्यामुळे आपण प्लॅन बी आपला तयार आहे, टोकाची भूमिका घेऊ असं हिरामन खोचकर म्हणाले। काँग्रेसचे ते आमदार आहेत आणि यानंतर अवघ्या पाऊण तासानंतर या सर्व आमदारांनी मंत्रालयातील ज्या संरक्षण जाळ्या आहेत त्यावर उड्या घेतल्या आणि उडी घेऊन सरकारपर्यंत आपला संदेश पोहोचवण्याचा देखील प्रयत्न केला। याच दरम्यान नरहरी झिरवळ यांची देखील प्रकृती बिघडली, त्यांचा ब्लड प्रेशर सुद्धा हाय झाला आणि गेल्या अनेक दिवसांपासून आदिवासी समाजाबद्दल बरेचसे प्रश्न आहेत प्रलंबित, त्याला मार्गी लावण्यासाठी हे सगळे आमदार सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत होते, पण कुठेही त्यांना न्याय मिळत नाही असा थेट आरोप त्यांनी सरकारवर केलेला आहे आणि त्यामुळे आदिवासी समाजाला कुठेतरी वेगळ्या चष्म्यातून सरकार पाहतंय का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं या सर्व आमदारांनी उपस्थित केलेला आहे। नरहरी झिरवळ आपण पाहतो या ठिकाणी घाम पुसतायत, तर दुसरीकडे जमिनीवर बसून सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयाबाहेरच या सर्व आमदारांनी ठिय्या मांडलेला। विशेष म्हणजे नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत आणि सत्तेत असूनही सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच त्यांनी आता हे बंड पुकारलेलं आहे आणि थेट सरकारला इशारा दिलेला आहे की जर आम्हाला न्याय मिळाला नाही, जर आदिवासी बांधवांना नियुक्त्या मिळाल्या नाही तर संपूर्ण राज्यभर हा वणवा पेटेल आणि राज्यभरामध्ये अशाच पद्धतीनं रस्त्यावर उतरून आम्ही ठिय्या मांडू। एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लवकरात लवकर जाहीर होतील अशी चर्चा आहे, तर दुसरीकडे आपण पाहतोय की राज्यभरामध्ये आदिवासी बांधव आता आक्रमक होत आहेत की काय अशी चर्चा सुद्धा या निमित्ताने रंगू लागलेली आहे आणि त्यामुळे सरकार नेमकी आपली काय भूमिका घेणार आहे महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी सरकारनं म्हटलेलं आहे की योग्य तो निर्णय घेऊ, कायदे तज्ज्ञांशी बोलू आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत की तुषार मेहता यांच्याशी आपण बोलणार आहोत, जे ज्येष्ठ विधितज्ञ आहेत महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याशी बोलून या संदर्भातला तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। तर त्यासोबतच आपण पाहिलं की आदिवासींच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे, धनगरांना प्रवर्ग 2 मधून आरक्षण देण्यासाठी यांचा विरोध आहे आदिवासी बांधवांचा आणि आदिवासींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावता कामा नये सरकारने असा थेट इशाराच यांनी सरकारला या निमित्तानं दिलेला आहे। तर 2 महत्त्वाचे अत्यंत मुद्दे आहेत, एकीकडे पेसा कायद्याअंतर्गत पदनियुक्त्यां भरतीचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्यातून धनगरांना आरक्षण देता कामा नये ही दुसरी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी हा समाज आक्रमक झालेला आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। प्रसार माध्यमांचा गराडा एकीकडे आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आमदार जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि भूमिका मांडतात।